नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि सुरुवातीला बातमी मुंबईतल्या लसीकरणाबद्दलची अतिशय महत्त्वाची बातमी। मुंबईत आतापर्यंत एकूण 28,87,710 लोकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे। यामध्ये सर्वाधिक लसीकरण हे 60 वर्षावरील वयोवृद्ध नागरिकांचं झालं असून त्यांची संख्या 11,55,403 इतकी आहे। तर 45 वर्षावरील 10,11,475 लोकांचं लसीकरण पूर्ण झालंय। ज्या आरोग्य सेवकांना लस आतापर्यंत देण्यात आली आहे त्यांची संख्या आहे 2,99,162। तर एकूण 3,56,111 फ्रंटलाईन वर्कर्सचं लसीकरण पूर्ण झालं आहे। त्यामुळे प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण मोठ्या प्रमाणात झालं आहे आणि त्या खालोखाल जे लसीकरण झालं आहे ते फ्रंटलाईन वर्कर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचं। तिकडे पुण्यामध्ये 9,46,028 नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे। पुण्यामध्ये फक्त दुसरा डोस आज दिला जाणार आहे गजबज असलेल्या केंद्रावर, यामुळेच काहीसा शुकशुकाट असल्याचं दिसतंय। एकूण 48 केंद्रांवर कोविशिल्डचे 100 डोस उपलब्ध आहेत, पण कुठेही कोवॅक्सिनचा पहिला डोस मिळणार नाही असंही पुणे पालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलंय। अद्वैत मेहता आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अद्वैत, काय अधिक माहिती आहे? मिलिंद, आपण जर बघितलं तर पूर्ण राज्याचा जर विचार केला तर मुंबईच्या खालोखाल पुणे आहे। म्हणजे पुणे जिल्ह्याचा जर विचार आपण केला तर जवळपास 27 लाख लोकांचं लसीकरण पूर्ण झालेलं आहे आणि पुणे शहराचा जर विचार केला तर साधारणतः 9 लाखाच्या वरती लोकांचं लसीकरण झालेलं आहे। किमान लाखभर ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण आहे ते थांबलेलं आहे आणि 18 ते 44 आपण बघितलं मोठ्या उत्साहामध्ये गाजावाजा करत लसीकरण सुरू केलं। सुरुवातीला 10-15 हजार डोस दिले आणि नंतर ते बंद केलं आणि रोज नवीन नियम येतात। आपण काल बघितलं की काल शुकशुकाट होता कारण 84 दिवसांची अट आली आणि त्यामुळं लाभार्थी कमी होते। आजही त्याचाच परिणाम दिसतोय। आज खरं तर कोविशिल्डचे पहिला डोस जो आहे तो दिला जाणार आहे साधारणतः, पण त्यामध्ये मात्र 60% ऑनलाईन स्लॉट असं म्हटलेलं आहे आणि 20% थेट तुम्ही येऊन, आणि दुसरा डोस जो आहे त्याची अट मात्र 84ची कायम आहे। त्याचाच परिणाम दिसतोय की रांगा नाहीत, शुकशुकाट आहे, अत्यंत कमी वर्दळ आहे। आपण आता लसीकरण केंद्रामध्ये जाऊयात। बघा, इथं फार काही गर्दी नाही, 3-4च नागरिक आलेले दिसत आहेत आणि एकतर ऑनलाईन स्लॉटचं बुकिंग सकाळी 8 पासून सुरू झालेलं आहे आणि 9 नंतर टोकन दिलं जाईल असं सांगितलेलं आहे। त्याचा परिणाम दिसतोय। कोवॅक्सिनचा अर्थातच जो डोस आहे तो फक्त दुसरा दिला जाणार आहे। तर रोज नवीन नियम येत असल्यामुळं आणि उशिरा माहिती येत असल्यामुळं हे सगळं आपल्याला बघायला मिळते। आपण विचारूयात, आपण इथले जे नागरिक आहेत ते आले। तुम्ही पहिला डोस, दुसरा डोस कसा? पहिला डोस तुमचं झालं बुकिंग? हो झालं। तुम्ही पहिला डोस बुकिंग झाला। पहिला डोस ऑनलाईन? हो। तुम्ही पहिला पहिला डोस? त्यामुळं पहिला डोस जो कोविशिल्डचा आहे तो साधारणतः 60% ऑनलाईन बुकिंग करून दिला जाणार आहे। बुकिंग सुरू झालेलं आहे, या तिघांचं बुकिंग झालेलं आहे। यांना आता थोड्यानंतर टोकन मिळेल आणि आपण यांना विचारूयात की काय नेमकी परिस्थिती आहे। सर, रोज खरं तर प्रचंड गर्दी, रांगा, कालपासून शुकशुकाट दिसतोय। 84 दिवसाची अट हेच कारण आहे का? त्यामुळे दुसरा डोस असं झालंय सर। 84 दिवसाच्या अटीमुळेच हे प्रकार चालू झाले। ते जराशी शिथिल केली ना तर एक लोकांना 20च्या ऐवजी 40 डोस जर झाले तर पटापट काम होईल। म्हणजे दुसरा डोस जे म्हणजे घ्यायचा आहे त्यांना हा फटका बसलाय। पहिल्यांदा ती 28 दिवसाची मुदत होती ना, आणि चालू उशिरा झाला आपल्याला 45चं, तर पुढे नंतर ती येणारच नाही तर तिथपर्यंत। आज आता काय आपली केंद्रावरती परिस्थिती आहे? आता ऑनलाईनचे पास जवळजवळ 50 त्यांनी दिलेले आहेत, त्यातले आता 4 स्लॉट शिल्लक आहेत। 4 वर्ष? हां, आणि बाकीचे 20 जे आहेत ते फ्रंटलाईन वर्कर HCW यांना देणार आहेत आणि जे बाकीचे आहेत ते पहिला डोस जो आहे तो ऑन द स्पॉट 20 जण आहेत। 20 जण? हो। त्यामुळं इथं ही गोष्ट जरी चांगली असली की फार गजबज नाही, गर्दी नाही, पण मिलिंद हे लक्षात घेतलं पाहिजे की लोक जे आहेत ते वैतागलेले आहेत। त्याचं कारण रोज नवीन नियम, नवी अट येते आणि जसं सांगितलं की पहिला डोस घेतलेला कोविशिल्डचा
त्यांची मुदत जी होती ती आधी 28 दिवस होती, मग 42 दिवस होती, आता ती 84 दिवस करण्यात आली आहे. याचा फटका फ्रंटलाईन हेल्थ वर्करलाही बसतोय, ज्यांचे 84 दिवस पूर्ण नाही आहेत, कारण ते लोक काम करतायत. म्हणजे आता स्वच्छता कर्मचारी असतील तर ते रोज घाणीमध्ये काम करतात, किंवा इतर पण जे लोक ते काम करतात, त्यांना असं वाटतंय की इतकं जर गॅप वाढली तर आम्हाला जर परत कोरोनाची लागण झाली तर काय करणार, कारण ते हेल्थ वर्कर आहेत, फ्रंटलाईन वर्कर आहेत. बरोबर. कुठंतरी या 84 दिवसाच्या अटीचा विचार व्हावा असं आता नागरिकांनाही वाटतंय, केंद्र संचालकांना वाटतंय. पण आज पुण्यामध्ये कोविशिल्डचा पहिला डोस तोही दिला जाणार आहे, कोविशिल्डचा दुसरा डोस दिला जाणार आहे, परंतु 84 अट असल्यामुळं संख्या कमी असेल, आणि कोवॅक्सिनचा मात्र दुसरा जो डोस आहे तो दिला जाणार आहे. पण लोकांचं हेच म्हणणं आहे की आणखीन 2 गोष्टी तुझ्याकडनं जाणून घ्यायच्या आहेत. एक म्हणजे किती फ्रंटलाईन वर्कर्स, आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धे असे आहेत की ज्यांचं अजून पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्याचं लसीकरण बाकी आहे. आणखीन 1-2 प्रश्न आहेत, पण आपल्यासोबत आता प्रणाली कापसे मुंबईतून जोडले गेलेत, आपल्या प्रतिनिधी. प्रणालीकडे जाऊयात आधी आपण. प्रणाली, मुंबईमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात लसीकरण झालंय. आकडे तर आपल्या समोर आले आहेत. 28 लाख जणांचं लसीकरण, 28,87,000 जणांचं लसीकरण पूर्ण झालंय. पण तरीही फ्रंटलाईन वर्कर्समध्ये किती जणांचा अजून दुसरा डोस बाकी आहे आणि त्याचं नियोजन कशा पद्धतीनं करण्यात येत आहे? मिलिंद, जर मध्यंतरी आपण बघितलं होतं की मुंबईच्या सगळ्याच लसीकरण केंद्रांवर नागरिकांची झुंबडच्या झुंबड उडायला लागली होती. विशेषतः 45च्या वरच्या सर्व नागरिकांना लसीकरण जेव्हापासून सुरू करण्यात आलं तेव्हापासून ही झुंबड उडायला लागलेली होती. दरम्यानच्याही काळामध्ये आरोग्यसेवक आणि त्याचबरोबर फ्रंटलाईन वर्कर यांचं लसीकरण सुरूच होतं, परंतु रांगा लावाव्या लागत होत्या, त्याच्यासाठी भरपूर वेळ जात होता, म्हणून अनेकदा आरोग्य कर्मचारी किंवा फ्रंटलाईन वर्कर त्याकडे थोडंसं दुर्लक्ष करताना दिसत होते. परंतु आता मुळातच लसींची संख्या कमी आहे. अशा वेळेला गेल्या आठवड्यापासून मुंबई महानगरपालिकेनं केवळ फ्रंटलाईन वर्कर, आरोग्यसेवक आणि त्याचबरोबर वयोवृद्ध नागरिक यांनाच लसीकरण सुरू ठेवलेलं आहे. वॉक इन लसीकरण यांना सुरू ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता आपण पाहतोय BKC लसीकरण केंद्रावर हा सगळा स्टाफ आहे, आणि ज्या लोकांना लसीकरण करायचं आहे सगळेच्या सगळे नागरिक जे आहेत ते आधीच लसीकरण केंद्रामध्ये पोहोचलेले आहेत. ह्याच्यामध्ये वयोवृद्ध नागरिक, जे 60च्या वरती आहे, ज्यांचा अजूनही पहिला डोस झालेला नाही असे नागरिक आहेत, त्याचबरोबर आरोग्यसेवक आणि फ्रंटलाईन वर्कर यांचासुद्धा समावेश आहे. मुंबईमध्ये अजूनही आरोग्यसेवक आणि फ्रंटलाईन वर्कर यांना 100% लसीकरण पूर्ण झालं आहे असं म्हणता येणार नाही, कारण अजूनही या वर्गासाठी लसीकरण सुरू ठेवण्यात आलेलं आहे. तुर्तास 18च्या वरचे जे नागरिक आहेत, 45च्या वरचे जे नागरिक आहेत, 60 वर्षापर्यंतचे, त्यांच्या सगळ्यांचं लसीकरण जे आहे ते थांबवण्यात आलेलं आहे. केवळ 60च्या वरचे नागरिक ज्यांचा पहिला डोस आहे आणि फ्रंटलाईन वर्कर आणि आरोग्यसेवक ज्यांचा दुसरा डोस असेल किंवा काहींनी पहिला डोससुद्धा घेतलेला नाही, अशा लोकांचं आता सध्या जे आहे ते लसीकरण सुरू आहे. सगळ्या केंद्रांवर 100 लसी ज्या आहेत त्याचे डोस उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, आणि ज्यांना लस घ्यायची आहे या सगळ्यांनी 10 ते 3 या वेळेमध्ये जाऊन लसीकरण स्वतःला करून घ्यायचं आहे. सध्या गर्दी कमी आहे, त्यामुळे या वर्गालासुद्धा लसीकरण करायला फारसा वेळ लागत नाही आहे आणि सहज लसीकरण होतं आहे. आधी हा टप्पा पूर्ण झाला की मग 60च्या वरच्या नागरिकांचा ज्यांचा दुसरा डोस राहिलेला आहे किंवा 45च्या वरच्या नागरिक ज्यांचा दुसरा आणि पहिला डोस राहिला आहे त्याबद्दलचं नियोजन जे आहे ते केलं जाणार आहे. तुर्तास केवळ कोवॅक्सिनचा ज्यांचा दुसरा डोस आहे ते, कोविशिल्डचा ज्यांचा पहिला डोस आहे 60च्या वरच्या नागरिकांचा ते, आरोग्यसेवक आणि फ्रंटलाईन वर्कर यांचंच केवळ लसीकरण सुरू आहे. प्रणाली, तू राहाच आपल्यासोबत. अद्वैत मेहता सुद्धा पुण्याहून आपल्यासोबत आहे. अद्वैत, असे किती फ्रंटलाईन वर्कर्स आहेत ज्यांचा दुसरा डोस राहिला आहे, आणि हा जो कालावधी लांबवण्याचा निर्णय घेतला तो सगळ्यांना बंधनकारक आहे का ऑप्शनल आहे, म्हणजे ते पाहिजे तर घेऊ शकतात, नाही तर नाही घेऊ शकत? बरं, एक तर मिलिंद 58,773 आरोग्य कर्मचारी म्हणजे हेल्थ वर्कर ज्याला म्हणतो त्यांच्यापैकी 44,928 लोकांचे दोन्ही डोस पूर्ण झालेले आहेत, आणि ज्याला आपण फ्रंटलाईन म्हणतोय ते साधारणतः 60,552 कर्मचारी आहेत, त्यांच्यापैकी 22,417 जणांचे दोन्ही डोस पूर्ण झालेले आहेत. म्हणजे दुसरा डोस उरलेले फ्रंटलाईन वर्कर्स आणि हेल्थ वर्कर्स हे सुद्धा संख्येने खूप प्रमाणात आहेत. तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे ही अट किंवा हा नियम अर्थातच बंधनकारक आहे, कारण तो केंद्र सरकारकडून येतो आहे. त्यामुळं
दुसरा डोस जर द्यायचा असेल कोविशिल्डचा हो. त्याला 84 दिवसाची मुदत आहेच, तो जोपर्यंत बदलत नाही. बरं. पण यातनं तोडगा असा काढला काल जेव्हा आपण बघितलं की यामुळं प्रचंड शुकशुकाट होता आणि लसी होत्या पण लाभार्थी खरं नव्हते. आहे. मग हे कळल्यानंतर दुपारी प्रशासन जागं झालं आणि आता काय करायचं. मग त्यांनी काय केलं तर मग ज्यांचा पहिला डोस बाकी आहे अशांना फोन करून त्यांनी बोलवलं, त्यांची माहिती होती ती. त्यामुळं थोडासा तोडगा असा काढला गेला. परंतु नियम जो आहे तो बंधनकारक आहे. कोविशिल्डचा दुसरा डोस द्यायचा असेल तर आता 84 दिवसाची अट जी आहे ती जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत ती मिळणार नाही आहे. कोवॅक्सिनच्या दुसऱ्या डोसला एवढी मुदत नाही आहे, त्यामुळे कोवॅक्सिनचा दुसरा डोस जो आहे तो दिला जाईल. त्यामुळे आज आपण जर बघितलं तर आज कोवॅक्सिनचा दुसरा डोस मिळणार आहे, कोविशिल्डचाही मिळणार आहे. परंतु 84 अटीमुळे कमी लोक येतील. पहिला जो डोस आहे तो दिला जाणार आहे. आता प्रयत्न हेच व्हायला पाहिजेत की किमान यातून हेल्थ वर्कर्स असतील, फ्रंटलाईन कर्मचारी असतील, यांना तरी ही अट शिथिल करता येईल का, कारण ते सतत बाहेर आहेत, त्यांना संसर्गाचा धोका आहे अशांसाठी. आणि या संदर्भात दरवेळेला केंद्राच्या सूचना तर येत असतीलच, पण स्वतः सरकारनं सुद्धा पुढाकार घेतला पाहिजे या संदर्भातला निर्णय करण्याकरता. कारण शेवटी ते फ्रंटवर राहून जर का काम करतायत, धोका पत्करून जर का काम करतायत, तर त्यांना कोणत्याही प्रकारची असो कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन ही लस वेळेत देणं हे अत्यंत आवश्यक आहे. अद्वैत, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. एक महत्त्वाचा निर्णय आपल्याकडे मुंबईतला लवकरच त्याची अंमलबजावणी सुद्धा कदाचित सुरू होऊ शकते, ती म्हणजे घरोघर जाऊन लस. आणि या संदर्भात न्यायालयानं सुद्धा काही प्रश्न विचारला आहे प्रशासनाला आणि सरकार या संदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ शकतं. प्रामुख्यानं दिव्यांगांना घरोघर जाऊन लस दिली जाऊ शकते आणि त्यानंतर ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांचा सुद्धा यासाठी विचार केला जाऊ शकतो. जर का पालिका प्रशासनानं निर्णय घेतला घरोघर जाऊन लसीकरण करण्याचा, तर न्यायालय त्यासाठी तसे निर्देश देऊ शकतं असंही स्पष्टपणे सांगितलंय. प्रणाली कापसे आपल्यासोबत आहेत. प्रणाली, याची कधीपासून अंमलबजावणी सुरू होते? मिलिंद, जर काल उच्च न्यायालयानं, मुंबई उच्च न्यायालयानं असा निर्णय दिलेला आहे किंवा प्रशासनाला, मुंबई प्रशासनाला असा प्रश्न विचारलेला आहे की आतापर्यंत या सगळ्या जे बेडरिडन आहेत किंवा जे दिव्यांग आहेत, जे प्रत्यक्ष लसीकरण केंद्रांवर जाऊन लस घेऊ शकत नाही, अशा नागरिकांना घरोघरी जाऊन तुम्ही लसीकरण का केलं नाही. त्यावेळेला महापालिकेच्या वतीनं असं उत्तर देण्यात आलेलं आहे की याबद्दलची निर्णय जे आहे ते केंद्र सरकार घेणार आहे आणि केंद्र सरकारला याबद्दलची विनंती करणारं पत्र आम्ही यापूर्वी लिहिलेलं आहे. मुंबईमध्ये असे अनेक दिव्यांग आहेत किंवा असे अनेक वयोवृद्ध नागरिक आहेत जे बेडरिडन आहेत, ज्यांना आपल्याला प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन लस द्यावी लागेल, तर त्याबाबत निर्णय घ्या. परंतु केंद्र सरकारनं अजून याबद्दलची कुठलीही सूचना किंवा कुठलाही निर्णय जो आहे तो राज्य सरकारला आणि पर्यायी मुंबई महानगरपालिकेला दिलेला नाही. त्यामुळे आता मुंबई उच्च न्यायालयानं जेव्हा हा निर्णय दिलेला आहे किंवा केंद्र सरकारच्या निर्णयाची वाट बघू नका, प्रत्यक्ष जाऊन घरोघरी जाऊन अशा लोकांना, दिव्यांग असतील किंवा वयोवृद्ध नागरिक असतील जे बेडरिडन आहेत, यांना जाऊन लसीकरण करा असं उच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे. परंतु शेवटी असं आहे की मध्यंतरी आपण जर बघितलं तर सर्वोच्च न्यायालयाने एका जेव्हा निर्णय दिलेला होता त्यावेळेला केंद्र सरकारनं त्याला असा रिप्लाय केलेला होता की ही ॲडमिनिस्ट्रेशन किंवा नियोजनाची गोष्ट आहे आणि हा नियोजन करण्याचा अधिकार जो आहे तो केंद्र सरकारला आहे. याबद्दल न्यायालयाने त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू नये. त्या पद्धतीचाच निर्णय किंवा त्या पद्धतीचीच गोष्ट या निर्णयाच्या बाबतीत होऊ शकते, नाकारता येत नाही. परंतु जर मुंबई महानगरपालिका सकारात्मक असेल, राज्य सरकार जर सकारात्मक असेल आणि त्यांनी जर मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं पालन करण्याचा निर्णय घेतलेला असेल, तरीसुद्धा त्यांना केंद्र सरकारला याबाबतचं पत्र किंवा माहिती जी आहे ती पोहोचवावी लागेल. त्या व्यतिरिक्त त्याशिवाय हे करता येणं तितकंसं सोपं नाही, कारण उद्या त्याबद्दलचा एखादा आक्षेप केंद्र सरकारनं घेतला तर मात्र परिस्थिती कठीण होऊ शकते. त्यामुळे आता याबाबतचं पुढचं नियोजन कसं असेल हे आज आपल्याला दिवसभरात कळू शकेल. राज्य सरकार किंवा मुंबई महापालिका त्याबद्दल पुढची पावलं काय उचलते हे आपल्याला बघावं लागणार आहे. बरं, गोंधळ काही ना काही प्रमाणात सुरूच आहे आणि प्रामुख्यानं जो विषय आहे तो घरी जाऊन लस देण्याचा मुंबई उच्च न्यायालयानं तर स्पष्टपणे म्हटलेलं आहे की लस दिली जाईल. आणि या सगळ्यात उस्मानाबादमधनं एक मोठी बातमी हाती येते. उस्मानाबादमध्ये लसीकरण आज पूर्णपणे बंद असणार आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात काल 4,218 नागरिकांना लस देण्यात आली होती, पण आज जिल्ह्यातल्या कुठल्याही लसीकरण केंद्रावर कोणत्याही लसीचं लसीकरण होणार नाही असं स्पष्ट करण्यात आलंय. काल लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी होती. काल 4,218 जणांना लस दिली गेली. आतापर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यात 2,21,112 जणांना लस देण्यात आले. यात आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस दिला आहे अशांची संख्या आहे 9,477, तर 6,256 आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोसही देण्यात आला. तिकडे परभणी जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेला वारंवार ब्रेक लागतोय. जिल्ह्यामध्ये येणाऱ्या अतिशय मोजक्या लसीमुळे लसीकरणाचा वेग मंदावल्याचं दिसून आलंय. जिल्ह्यामध्ये एकूण 35 लसीकरण केंद्र आहेत. या माध्यमातून लस नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येते, मात्र अनेक वेळेला लस नसल्यानं ही केंद्र बंद ठेवण्यात येतात. जेव्हा जिल्ह्यामध्ये लस उपलब्ध होते तेव्हा केवळ 200 नागरिकांनाच लस मिळते अशी माहिती समोर आली. त्यामुळे परभणीमध्ये लसीकरणाचा कार्यक्रम नेमका सुरू राहणार का, कधी खऱ्या अर्थानं सुरू होणार आणि मोठ्या प्रमाणात परभणीकरांना लस मिळणार, हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागले. तिकडे हिंगोली जिल्ह्यामध्ये लसीकरण अतिशय संथ गतीनं सुरू आहे. जिल्ह्यात 29 लसीकरण केंद्र आहेत. आतापर्यंत फक्त 92,778 नागरिकांचंच लसीकरण पूर्ण झालंय. जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येचा विचार केला तर फक्त 9 ते 10 लाख नागरिकांचंच लसीकरण आतापर्यंत कसं बसं शक्य झालंय. आणि विशाल माने आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, हिंगोलीहून जोडले गेलेले. त्यांच्याकडनं आपण परभणी आणि हिंगोली या दोन्ही जिल्ह्यांची माहिती घेऊयात. विशाल, आधी परभणीबद्दल सांगशील की इतकी का स्थिती आहे? मिलिंद, परभणीमध्ये जो लसीचा पुरवठा होतोय त्या अत्यल्प प्रमाणात होतोय. जिल्ह्यामध्ये जी काही लसीकरणासाठी केंद्र उभा करण्यात आली 35 आहेत, तर त्यामधून अनेक लसीकरण केंद्रांवर लस मिळत नाही. आणि त्यानंतर जी शहरामध्ये लसीकरण केंद्र आहेत त्यांची व्यथा तर वेगळीच आहे. महापालिकेअंतर्गत चालणाऱ्या या लसीकरण केंद्रांवर कालपर्यंत साधारणपणे 200 लसींचं वाटप केलं जायचं, ज्या ठिकाणाहून महापालिकेचे कर्मचारी इथे लसीकरणासाठी येणाऱ्या लोकांना टोकन देऊन त्यांना ठराविक वेळेमध्ये बोलवायचे. परंतु आजची परिस्थिती जर आपण पाहिली तर आज या 9ही केंद्रांवर केवळ 50 लसीचा पुरवठा करण्यात आला आहे. आणि त्यामुळे कालचा आणि आजचा जर विचार केला तर आज केवळ एका लसीकरण केंद्रावरून फक्त 50 लोकांना लसीकरण होणार आहे. आणि शहराचा विचार केला तर केवळ 450 लोकांसाठी पुरेल एवढीच लसीचा पुरवठा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे जे लसीकरण होणार आहे त्यामध्ये आज 45 वर्षाच्या पुढील नागरिकांसाठी हे लसीकरण आहे. त्यामुळे 18 ते 44 च्या दरम्यानचे जे नागरिक आहेत ते लसीकरण केंद्रावर येत नाहीत. मी आता सध्या ज्या लसीकरण केंद्रावर उभा आहे त्या लसीकरण केंद्र हे ओसाड पडलं आहे असं चित्र दिसून येत आहे. सकाळपासून काही नागरिक येत आहेत, या ठिकाणी असलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून टोकन घेऊन जात आहेत. परंतु तो आकडा जर बघितला तर तो आकडा ही 10 ते 12च्या पुढे जाऊ शकलेला नाहीये. एकूणच लसीकरण केंद्रामध्ये जो गोंधळ चालू आहे, लस येते, कधी लसीकरण केंद्र चालू असतात, कधी लसीकरण केंद्र बंद असतात. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आहे आणि त्यामुळे नागरिक आज सकाळपासून या लसीकरण केंद्राकडे फिरकत नाहीयेत. 50 लसींचा पुरवठा झाला आहे. असं आहे ना विशाल, लोकांना खात्रीच वाटत नाही की लस मिळेल आणि मग संध्याकाळी उशिरा किंवा सकाळी सांगण्यात येतं की आज लसीकरण केंद्र बंद आहेत. त्यामुळे लोकांनी बहुधा लसीकरण केंद्राकडे फिरकणंच सोडलंय. जेव्हा खरंच लस येईल आणि पुन्हा गर्दी दिसायला लागेल तेव्हाच बहुधा लोक लसीकरण केंद्राकडे येतील. परभणीबद्दलही जाणून घ्यायचं आणि हिंगोलीबद्दल पण एक प्रश्न आहे, पण उस्मानाबादहून आपल्यासोबत आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. आपण पुन्हा एकदा उस्मानाबादला जाऊयात. बालाजी, 100% बंद लसीकरण केंद्र? मिलिंद सर, बघितलं एकूणच आपण पहिल्यापासून या लसीकरणाचा पाठपुरावा करतोय आणि आपण जसा पाठपुरावा करतो अक्षरशः सावळा गोंधळच या लसीकरणाबाबत उस्मानाबाद जिल्ह्यात तरी दिसून येतो. एवढी लोकसंख्या पाहिली आणि लसीकरण जर पाहिलं तर खूप नगण्य प्रमाणात जे लसीकरण जे आहे ते उस्मानाबाद जिल्ह्यात झायला पाहायला मिळते. फक्त 2च दिवस लसीकरण सुरू होतं, त्याच्या अगोदर 4 दिवस लसीकरण हे उस्मानाबाद जिल्ह्यात पूर्णपणे बंद होतं. 2 लाखाच्या पुढे जरी लसीकरणाचा आकडा गेला असेल, त्यात फ्रंटलाईन वर्कर्स असतील, यांना लस जर दिली असेल, मात्र जे सामान्य नागरिक आहेत
सामान्य नागरिकांना लसी बाबतीत जे लस मिळणं गरजेचं असतं त्यांना लस मिळत नाही आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात गंभीर बाब जर मिलिंद सर सांगायचं म्हटलं तर मृत्यू दर जो आहे तो उस्मानाबाद जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात आहे. राज्याच्या तिसऱ्या क्रमांकात जर बघितलं तर राज्याचा उस्मानाबाद जिल्ह्याचा मृत्यू दर येतो. त्याच्यामुळं लसीची जी भीती आहे नागरिकांची, लस घ्यावीच लागते अशी नागरिकाची परिस्थिती आहे. कालच बघितलं, काल लसीकरण सुरू असताना नागरिकांनी प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती. मात्र कालचा दिवस लसीकरण सुरू झालं, मात्र आज अशी परिस्थिती. आज मी लसीकरण केंद्रावरती आहे की अशा पद्धतीचे बोर्ड जे आहे ते लसीकरण आज कोणत्याही प्रकारचे लसीकरण केले जाणार नाही असं सांगितलं जातं. इथं एरवी गजबज असते लस घेण्यासाठी, मात्र सगळी शांतता जी आहे ती आज या लसीकरण केंद्रावरती पाहायला मिळते. उस्मानाबाद जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्याशी बोलणं झालं. जिल्हाधिकारी सांगतात की आता मर्यादित प्रमाणात 1,500 साठा लसीचा शिल्लक आहे, मात्र आणखीन 3,500 लसीचा साठा आपण प्रशासनाकडून मागितलेला आहे. त्यानुसार लस आपण देणार आहेत. आपल्यासोबत मिळून जर लसीकरण करणारे डॉक्टर आहेत, लसीकरण केंद्र सध्या त्याच्यावरती लसीकरण. मला सांगा काय कशामुळे आज नेमकी लस बंद आहे, काय नियोजन सगळं लसीबाबत केलं जातं? सर्वसाधारण प्रत्येक लसीकरणाच्या ठिकाणी भयंकर गर्दी होत आहे. त्या गर्दीला अटकाव करण्यासाठी म्हणून आपण काय करतो की दर दिवशी 550 ते 600च्या आसपास लस अवेलेबल करून घेतोय. त्यांची एक लिस्ट बनवतोय. त्या लिस्टमध्ये त्या प्रत्येक लाभार्थ्याचा मोबाईल नंबर आहे. आमचे कार्यकर्ते म्हणजे वैयक्तिक सरकारी, काही पक्षाचे, काही स्वयंसेवक असे सर्व मिळून त्यांना फोन करून बोलवतात. त्यांना वेळ दिली जाते. त्या वेळेमध्ये त्यांनी येऊन लसीकरण घ्यावे, जेणेकरून लसीकरणाच्या नावाखाली होणारी गर्दी टाळली जावी आणि कोरोनाचा प्रसार रोखला जावा. हा त्याच्या पाठीमागचा प्रांजळ आमचा हेतू आहे. एकूण यांचा प्रशासनाचा हेतू जरी प्रांजळ असला मिळेल सर, तर मात्र नागरिकाची जी फरफट होते, नागरिकांना जे त्रास सहन करावा लागतो तो शब्दात सांगता येण्यासारखा नाही आहे. एका लसीकरणाचं कालचं जर वैराग नाक्याचं जर उस्मानाबाद जिल्ह्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर तिथं अवेलेबल डोस होते 300 आणि गर्दी 600 नागरिकांनी केली होती. 600-700 नागरिक जे आहेत ते दुपारपर्यंत उन्हात लसीची वाट बघत बसले. त्यात वयोवृद्ध नागरिक जे आहेत ते त्यांना जेवणसुद्धा अक्षरशः लसीकरण केंद्रावरती करावं लागत आहे. ही खूप त्रास देणारी गोष्ट आहे. एकतर प्राण वाचवा म्हणून जीव धोक्यात घालून ही लस घ्यावी लागते आणि या लसीचा तुटवडा जो आहे तो होताना दिसत आहे. त्यामुळं प्रशासन यावर नेमकं कधी कंट्रोल करणार हे पाहणं गरजेचं आहे. बालाजी, तुर्तास धन्यवाद. आणि आपण अपेक्षा करूयात की अजिबातच लस नाही, असं पेक्षा भले 500,000 का होईना पण लोकांना लस दिली गेली पाहिजे, कारण लस ही आत्ताची अत्यंतिक गरज आहे. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. विशाल आपल्यासोबत आहेत अजूनही हिंगोलीहून. विशाल, हिंगोलीचं तू सांगितलंस, पण परभणी जिल्ह्यातली काय स्थिती आहे, इथे कशा प्रकारचं लसीकरण होत आहे? परभणी जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार जर आपण पाहिलं तर अनेक लोकांना लस मिळत नाहीये. जिल्ह्यामध्ये येणारा जो लसीकरणाचा साठा आहे तो अत्यल्प आहे आणि त्यामुळे नागरिकांना वापस जावं लागतंय. कधी लसीकरण सुरू असतं तर कधी लसीकरण बंद असतं. त्यामध्ये आरोग्य विभाग नागरिकांपर्यंत सूचना आणि लसीकरणाची जी अवस्था आहे ते पोहोचवण्यामध्ये कमी पडत आहे आणि त्यामुळे नागरिकांमध्ये जो संभ्रम आहे की लसीकरण आज चालू आहे का बंद आहे याविषयी संभ्रम असल्यामुळे नागरिक लसीकरण केंद्रावर येत नाहीयेत. ज्या लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरुवात आहे त्या ठिकाणी केवळ 50 लसींचा पुरवठा करण्यात आला आहे आणि त्यामुळे नागरिकांची संख्या अत्यल्प आहे. त्यामध्ये आज केवळ 45 वर्षाच्या पुढील नागरिकांसाठी हे लसीकरण असल्याने जे युवक आहेत, तरुण आहेत, लसीकरण केंद्रावर येतात आणि ते वापस जातात आणि त्यामुळे लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात लोक वाट पाहत आहेत. परंतु लसीचा पुरवठा नसल्यामुळे साधारणपणे जिल्ह्यातील जवळपास 10 लाख नागरिक आजही लसीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. आतापर्यंत केवळ 2 लाखाच्या पुढे काही प्रमाणामध्ये आकडा गेला आहे आणि एकूण पाहिलं तर दुसरा डोस आणि पहिला डोस यामध्ये जे अंतर ठेवण्यात आले आहे, आता 85 दिवसाची जी घोषणा करण्यात आली आहे, त्यामुळे देखील अनेक नागरिकांमध्ये संभ्रम आहे आणि नागरिक त्यामुळे लसीकरण केंद्रावर येत नाहीयेत. एकूणच परभणी जिल्ह्यातील लसीकरणाचा जो गोंधळ आहे त्यामुळे नागरिक हैराण आहेत आणि प्रशासन त्यावर असं ठोस काही पावलं उचलत नाहीये. प्रशासन फक्त काम करत आहे असं जरी दाखवत असलं तर नागरिकांना मात्र जो त्रास व्हायचा आहे तो होतच आहे. मिलिंद. बर, विशाल, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे परभणी, हिंगोली, उस्मानाबाद या सगळ्याच ठिकाणी लसीकरणाची मोठी अडचण आहे, कारण पुरवठाच होत नाही. त्यामुळे लसीकरण करायचं कसं आणि जो होतोय तो लसीचा पुरवठा हा पुरवून वापरायला लागतोय, अशा प्रकारची स्थिती आहे. एक छोटासा ब्रेक घेऊयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा आणि आमचे सर्व अपडेटेड व्हिडिओज पाहण्यासाठी यूट्यूबला सुद्धा लॉग ऑन करा. लोकमत.
तोत्के चक्रीवादळाच्या तडाख्यात अडकलेल्या जहाजाची आता चौकशी होणार आहे. ही दुर्घटना नेमकी का घडली, यामागे दुर्लक्ष किंवा हलगर्जीपणा या गोष्टी कारणीभूत आहेत का, याचा तपास थेट केंद्र सरकार करेल. यासाठी पेट्रोलियम मंत्रालयानं 3 सदस्यांची एक उच्चस्तरीय समितीच नेमली आहे. या समितीला दुर्घटनेचा अहवाल 1 महिन्याच्या आत पेट्रोलियम मंत्रालयाला सादर करायचा आहे. दरम्यान या दुर्घटनेत 273 जणांपैकी आतापर्यंत 184 जणांना वाचवण्यात यश आलंय. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, समितीची तर स्थापना झाली आहे, 1 महिन्यात अहवाल द्यायला सांगितलंय, पण ही गोष्ट अत्यंत गांभीर्यानं घेतली केंद्रानं. घेतलेली आहे, पण महत्वाचं म्हणजे ONGCला जर 4 ते 5 दिवसापूर्वी या सर्व ज्या बोटी तिथे होत्या त्या खास करून तिथून त्यांना अलर्ट देण्यात आला होता की P305 जी आहे, जी घटना जी घडलेली आहे सायक्लोन तौटेमुळे, या संदर्भात चौकशी करण्याकरता पेट्रोलियम मंत्रालयाने उच्च समिती स्थापन तर केली, पण यामध्ये 273 सदस्यापैकी फक्त 184 जणांना आतापर्यंत नौदलाला वाचवण्यास यश आलेलं आहे. 26 जणांचा मृत्यू झालेला आहे. उर्वरित सदस्यांचा अजूनही शोध सुरू आहे. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं, पेट्रोलियम मंत्रालयाने आता उच्चस्तरीय समिती नेमलेली आहे. 1 महिन्यात या संदर्भातला अहवाल देखील मिळणार आहे. पण तेल उत्खनन करणाऱ्या तराफा ज्या आहेत, वादात कशा सापडल्या, भरकटल्या कशा, ह्या आणि महत्वाचं म्हणजे बुडाल्या कशा, हे अहवालात माहिती पडेल. पण महत्वाचं म्हणजे ONGCला या संदर्भात माहिती दिली गेली होती की हे जहाज का माघारी बोलवण्यात आले नाही आहे, या संदर्भात आता उत्तर ONGCला देखील द्यावं लागेल. आणि ONGC जी आहे ते केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या अंतर्गत येतं. त्यामुळे आता आपल्याला बघावं लागेल की या अहवालाच्या माध्यमातून पुढे काय येतं. पण महत्वाचं म्हणजे जर ONGCला तटरक्षक दलाने जो सूचना दिली होती, जी जर पाळली गेली असती तर नाहक 26 लोकांचा बळी गेला नसता. मिली प्रशांत, तूर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आणि या जहाजावरून नौदलानं सुटका ज्या पद्धतीनं सगळ्यांची केली, त्याचा एक व्हिडिओ, अतिशय थरारक व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती आला आहे. कर्मचाऱ्यांची जहाजातून सुटका करतानाचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमुळे तुम्हाला कल्पना येऊ शकते की तोक्ते चक्रीवादळ, त्याचा धोका पूर्णपणे टळलेला नसताना सुद्धा मुंबई हाय परिसरातल्या P305 या बॅरेजच्या इथे काय पद्धतीनं नेव्हीनं हे ऑपरेशन केलं आणि त्यावर काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना साक्षात मृत्यूच्या दाढेतून खेचून आणलं. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. उदय, काय सांगशील? मिलिंदजी, आता जो काही थरारक व्हिडिओ आता आलेला आहे आपल्याकडे, तो तटरक्षक दलाने पाठवलेला आहे. नौदलाप्रमाणे तटरक्षक दलाने देखील जीवाची बाजी लावून इथल्या नागरिकांचे जीव जे आहेत ते वाचवलेले आहेत. एकूण 4 बार्सवर SOSचा मदतीचा कॉल आला होता. त्यानुसार तटरक्षक दल आणि नौदल असे दोघेही या 4 वेगवेगळ्या बार्सकडे धावले होते आणि तिथून त्यांनी जे नागरिक अडकले होते खोल समुद्रामध्ये त्यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केला होता. तब्बल 2 दिवस हे सर्च ऑपरेशन सुरू होतं आणि आजही हे सर्च ऑपरेशन सुरू आहे. आता जी काही ताजी माहिती नौदलाकडनं जाहीर करण्यात आलेली आहे त्यानुसार एकूण आतापर्यंत 37 नागरिकांचा मृत्यू या दुर्घटनेमध्ये झालेला आहे. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यापासून तब्बल 175 किलोमीटर अंतरावरती खोल समुद्रामध्ये हे सर्व सर्च ऑपरेशन सुरू आहे. जेव्हा रविवारी चक्रीवादळ आलं होतं त्यावेळेला 305 हे जे काही बार्ज आहे, ज्या बार्जवरती जवळपास 261 लोक होते, ते सर्वजण भयभीत झाले होते आणि बार्ज जो आहे तो हळूहळू बुडत होता. जेव्हा बार्जमध्ये पाणी शिरू लागलं, हळूहळू बुडू लागलं, त्यावेळेला या बार्जवरचे जे काही खलाशी होते किंवा काही नागरिक होते जे अतिशय भयभीत झाले होते, त्यांनी लाईफ जॅकेट घातलं आणि समुद्रामध्ये उड्या मारल्या. समुद्रामध्ये उड्या मारल्यानंतर काय झालं की समुद्र अतिशय उधाणलेला होता, जवळपास 7 ते 8 मीटर उंच एवढ्या लाटा उसळ होत्या. त्यामुळे हे सगळे लाईफ जॅकेट घालून ज्यांनी उड्या मारल्या ते सगळे भरकटत अन्यत्र दूरवर पसरले गेले. त्यांचा शोध कार्य जो सुरू आहे आणि हे जे मृतदेह सध्या सापडलेले आहेत ते सगळे लाईफ जॅकेट घालून ज्यांनी उड्या मारल्या त्यांचे हे मृतदेह आहेत, जे बार्जवरच थांबले शेवटपर्यंत.
त्यांना नौदलाच्या INS कोची असेल, INS तलवार असेल, INS कोलकाता असेल, या नौदलाच्या जहाजांनी सुखरूपपणे त्यांच्या जहाजावरती आणलं आणि काल त्यांना मुंबईच्या तळावरती देखील सुखरूप आणलेलं आहे. काल मध्यरात्री INS कोलकाता ही देखील युद्धनौका मुंबईच्या नौदल तलावरती दाखल झालेली आहे. तिथून काही आणखी मृतदेह जे आहेत ते देखील मुंबईत दाखल झालेले आहेत. उदय, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आणि आता बातमी अरबी समुद्रात रंगलेल्या सुटकेच्या जबरदस्त थराराची. तोक्ते चक्रीवादळामुळे सोमवारी बॉम्बे हाय परिसरातील P305 हा तराफा वादळात भरकटला. त्यावर काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या समोर साक्षात मृत्यू उभा होता, कारण महाकाय लाटांनी त्यांना अजगरी विळखाच घातला होता. मात्र भारतीय नौदलाची INS कोची त्यांच्या मदतीला धावली आणि नौदलाच्या जिगरबाज जवानांनी समुद्रात अडकलेल्या 185 जणांची सुटका केली. खवळलेल्या समुद्रात रंगला सुटकेचा थरार. 185 जणांची मृत्यूवर मात. नौदल आणि तटरक्षक दलाची जबरदस्त कामगिरी. तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा खोल समुद्रात असलेल्या P305 तराफ्यालाही बसला होता. या तराफ्यावर एकूण 261 कर्मचारी होते. वादळाचा फटका जहाजाला बसला. जहाजाचा नांगर तुटला आणि जहाज महाकाय लाटांसोबत वाहू लागलं. 1-2 ठिकाणी हे जहाज आदळल्यानंतर त्यामध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली. जहाज बुडत असल्याचं पाहून काही कर्मचाऱ्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी जवळपास 60 फूट उंचीवरून खवळलेल्या समुद्रात उड्या मारल्या. स्वतःच्या बचावासाठी त्यांच्याकडे केवळ लाईफ सेव्हिंग जॅकेटचा सहारा होता. बॉम्बे हाय परिसरात हा सगळा थरार घडला. अरे अपनी जान तो अपने हाथ से बचाए, क्या करेगा, मजबूरी था ना. हम लोग तो अपने मर्जी से बचा, कंपनी के कुछ नहीं बचा, हम लोग अपने मर्जी से बचा. लेकिन नेवी ने बचा होगा ना. हाँ, नेवी ने बहुत सहयोग किया, इसमें मानना पड़ेगा. नेवी बहुत सहयोग था. खरं तर त्यांना समोर साक्षात मृत्यू दिसत होता. तोक्ते वादळामुळे समुद्र खवळला होता. चहू बाजूला उंचच उंच लाटा उसळल्या होत्या. आपला या जीवघेण्या संकटातून बचाव होईल की नाही याची कुणालाच शाश्वती नव्हती. या कर्मचाऱ्यांसाठी तो जीवन मरणाचा प्रसंग होता. सर, बोलने के लिए और कुछ मौत के मुंह से बच गए, मरते मरते और कुछ बोलने को नहीं हो रहा. हम उड़ीसा से, लेकिन हम लोग समुद्र के अंदर थे. परिस्थिति कैसी थी? जैसे टाइटैनिक डूब रहा था, ऐसे जार जा रहा था, ऐसे सिस्टम. आपके फैमिली से कुछ संपर्क हुआ? फैमिली से कुछ नहीं हुआ अभी तक. खोल समुद्रात हे कर्मचारी मृत्यूशी झुंज देत होते, तर तिकडे भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाने सोमवारी रात्रीपासूनच बचाव ऑपरेशन सुरू केलं होतं. भारतीय नौदलाची INS कोची, INS कोलकाता आणि INS तलवार या युद्धनौकांनी शोध मोहीम सुरू केली होती. त्यामध्ये P305 तराफ्यावरील 185 कर्मचाऱ्यांना वाचवण्यात INS कोचीला यश आलंय. नेवी तो आयल 12-13 घंटे बाद आ गया. नेवी जो रिलीज किया उसमें लोगों को छोड़ा उसके. हाँ, वो लोग चले गए. उसमें 150 लोगों को छोड़ दिया. 150 लोगों को 2 बोट पर छोड़ा. जी सर. और आप लोग बाकी थे? हम लोग 265 लोग थे. नेवी के जवानों ने आपको कैसे बचाया? नेवी ने तो बहुत जल्द बताया सर. बहुत अच्छी तरह से बताया. नेवी वाले ने मानना पड़ेगा, बहुत सहयोग किया हम लोग को. खाना पीना सब अच्छी प्रकार से दिया, बहुत बढ़िया सहयोग किया. अगर ये लोग नहीं तो हम लोग को जान भी नहीं बचते, तो सही बात है. तूफान था, कैसा तूफान था? तूफान तो बहुत तेज था. 160-65 के एवरेज में था पानी का लहर, और हवा भी उतना तेज था. P305 तराफ्यावरील 185 कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आलं असलं तरी अद्यापही 78 लोकांचा शोध नौदलाकडून घेतला जातोय. भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाच्या या जिगरबाज कामगिरीमुळेच या कर्मचाऱ्यांना जीवनदान मिळालंय. मुंबईहून उदय जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. हा सगळाच थरार अतिशय जबरदस्त आहे आणि अंगावर तेवढाच काटा आणणारा सुद्धा आहे.
केवळ दैव बलवत्तर म्हणून हे सगळेजण वाचले. पण आता चौकशी होणार आहे का नेमका निर्णय घ्यायला उशीर झाला याची. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात, पण जाताना महत्त्वाची आठवण मास्क वापरण्याची. मास्क वापरा, हात वारंवार धुवा, अंतराच्या नियमाचं पालन करा, म्हणजे कोरोनाची साखळी आपल्याला तोडता येईल.